अतिशय दुःखद घटना घडलेली आहे। अतिशय अनाकलनीय अशा परिस्थितीमध्ये विमान अपघातामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं दुःखद निधन झाल्याची वार्ता सर्वांना मिळाली आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शोककळा पसरली। महाराष्ट्राच्या विकासामध्ये अतिशय महत्त्वपूर्ण योगदान ते देत होते। अशा काळामध्ये त्यांचं निघून जाणं हे अविश्वसनीय आहे, मनाला चटका लावणारं आहे। माझ्याकरता तर वैयक्तिक एक दमदार आणि दिलदार अशा प्रकारचा मित्र या ठिकाणी सोडून गेलेला आहे। महाराष्ट्रामध्ये आज शासकीय सुट्टी आम्ही घोषित केलेली आहे आणि त्यासोबत 3 दिवसाचा दुखवटा देखील जाहीर करण्यात आलेला आहे। पुढच्या सगळ्या बाबींची कल्पना ही आपल्याला लवकरच देण्यात येईल, पण मला असं वाटतं की कधीही भरून न निघणारं अशा प्रकारचे नुकसान आहे। महाराष्ट्रातनं असे लोकनेते गेल्यानंतर जी पोकळी तयार होते ते भरून काढणं हे अतिशय कठीण आहे। तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची श्रद्धांजलीपर प्रतिक्रिया आपण पाहत होतो। सुनेत्रा पवार रुग्णालयामध्ये आता आलेले आहेत आणि एकंदरीतच या संदर्भात आणखी एक अपडेट येते, ती म्हणजे पवार कुटुंबियांची सध्या डॉक्टरांसोबत बैठक सुरू आहे। अजित पवार यांच्या मृतदेहाचे DNA टेस्ट आणि त्यांचा पोस्टमॉर्टम करून घेण्यात येणार आहे आणि मग त्यानंतर मृतदेह घरी नेऊ शकतो का याबाबत चाचपणी सुरू आहे। तर डॉक्टरांसोबत पवार कुटुंबांची सध्या बैठक सुरू आहे आणि या संदर्भात काही वेळात आमचे प्रतिनिधी सुद्धा जोडले जातील, आणखी माहिती घेऊन येतील। तर बारामतीमधली सध्या आपण ही काही दृश्य पाहतोय। बारामतीमध्ये अभ्यासू व्यक्तिमत्व अजितदादा पवार साहेब हे आपल्यातनं गेलेले। आज अजितदादा असं नाव कुणाला माहीत नाही असं एक गाव नव्हतं। महाराष्ट्रभर अजितदादांची चर्चा, त्यांचा विकास, त्यांची प्रगती, त्यांनी केलेली ही बारामती ही निशब्द आहे बोलण्यासारखं। आमच्या दादांचा वादा अधुराच राहिला। इंदापूर आज संपूर्ण महाराष्ट्राला खूप असं दुःख झालं आहे, कोणाला विश्वास न बसणारी गोष्ट आहे। आज संपूर्ण महाराष्ट्राला दादा सोडून गेले, ह्यामुळं महाराष्ट्रावर पूर्ण शोकाकाळ आहे। ते राज्याचे उपमुख्यमंत्री, वित्त आणि नियोजन मंत्री, राज्य उत्पादन शुल्क मंत्री अजित पवार यांचं आज निधन झालेलं आहे आणि अपघातामध्ये त्यांचा मृत्यू झाला आहे आणि महाराष्ट्रावर अक्षरशः शोककळा पसरलेली आहे। 28 ते 30 जानेवारी 3 दिवस शासकीय दुखवटा जाहीर करण्यात आला आहे आणि त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार आहेत। सामान्य प्रशासन विभागातर्फे हे कळवण्यात आलं आहे आणि 3 दिवसांच्या कालावधीमध्ये महाराष्ट्रातल्या ज्या इमारतींवर नियमितपणे राष्ट्रध्वज फडकवण्यात येतो त्या सर्व ठिकाणी राष्ट्रध्वज आता अर्ध्यावर उतरवण्यात आला आहे आणि या कालावधीमध्ये कुठलेही शासकीय मनोरंजनात्मक कार्यक्रम होणार नाहीयेत। बारामतीतील शासकीय हॉस्पिटलमध्ये या ठिकाणी 6 मृतदेह आहेत, या ठिकाणी
ठेवण्यात आलेला आहे. तुम्ही या ठिकाणी पाहताय की आपत्कालीन जो कक्ष आहे त्या कक्षाच्या बाहेर आता या ठिकाणी सुनित्रा पवार असतील, जय पवार असतील, पार्थ पवार आणि सुप्रिया सुळे हे या ठिकाणी दाखल झालेले आहेत. आता आतमध्ये जी अजित पवारांचा मृतदेह आहे त्याबाबत या ठिकाणी निर्णय घेण्याची शक्यता आहे, कारण मृतदेह जो आहे तो किती वेळ ठेवू शकतो किंवा आजच याचा अंत्यविधी होणार का DNA चेक करून पोस्टमॉर्टम करून निर्णय घेतला जाईल, अशी या ठिकाणी आता बैठक जी आहे ती आतमध्ये सुरू आहे. घरात नातेवाईक जे आहेत ते आता या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि कदाचित जे अंतिम संस्कार जो आहे तो उद्या होण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवली जात आहे. मात्र आपण या ठिकाणी पाहतोय की ज्या ठिकाणी अजित पवारांचा मृतदेह ठेवण्यात आलेला आहे त्याच प्रिमासिसमध्ये आपण आहे आणि आपण या ठिकाणी पाहतोय की ॲम्ब्युलन्स लागलेले आहे. जे बाकीचे जे 5 मृतदेह आहेत ते आता या ठिकाणी काही क्षणात बाहेर काढला जाईल. मात्र अजित पवारांचा मृतदेहाबाबत अजूनही कुठला निर्णय झालेला नाही आहे, कारण DNA टेस्ट आणि पोस्टमॉर्टम नंतरच या ठिकाणी जे मृतदेह आहे अजित पवारांचा तो या ठिकाणी हलवला जाईल आणि आज कदाचित त्यांचा मृतदेह जे आहे तो त्यांच्या बारामतीतल्या घरी ठेवण्यात येणार असल्याची माहिती आहे ती मिळत आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट नितीन सांबोरसह निलेश खरमरे, झी मीडिया, बारामती. आत्ताच राजस्थानमध्ये माझं आगमन झालं आणि विमानातनं उतरतानाच भ्रमणध्वनीवरनं निडर धडाडीचे महाराष्ट्राचे नेते अजितदादा पवार यांच्या अपघाती निधनाची दुःखद वार्ता कानावर पडली. एका शब्दात त्यांचं वर्णन करायचं असेल तर निडर. कुठलाही निर्णय मनाशी घेतल्यानंतर परिणामांची चिंता न करता त्याची अंमलबजावणी करणं ही त्यांची हातोटी होती. त्यांचं चालणं, त्यांचं वागणं हे राजकारणातल्या जी एक अशी बनलेली जी काही मोल्ड असतो त्याच्या बाहेरचा अजित पवार हे पारंपरिक पद्धतींवर फार विचार करत नसत. कमी नेता मैंने देखे हैं कि जितने डिसिप्लिन हो, इतने समयबद्धता के लिए वो मशहूर थे. कभी भी किसी मीटिंग में कभी देर से नहीं आना, कभी मीटिंग में पूरे ध्यान से मीटिंग की कार्रवाई में भाग लेना, ये बहुत ही रेयर क्वालिटी थी जो कि हर एक राजनेता में मैं नहीं देखता. 2010 के नवंबर में हम दोनों ने महाराष्ट्र के प्रशासन की जिम्मेदारी संभाली थी. मैं मुख्यमंत्री बना और मेरे साथ पहली बार वो उप मुख्यमंत्री बने. 4.5 साल तक हम दोनों ने महाराष्ट्र की बागडोर संभाली. कई सारे जनता के हितों के निर्णय लिए और कुछ हमारे मतभेद भी हुए. मुझे याद है कि बीच में एक बार वो नाराज होकर उन्होंने इस्तीफा अपने पद के दिया, बाहर चले गए. लेकिन फिर महीने भर के बाद उनको मना कर वापस हम मंत्रिमंडल में ले आए और वो उनके पास वित्त विभाग था. आज भी उनके पास वित्त विभाग था. कई सारे महाराष्ट्र सरकार के बजट उन्होंने पेश किए और बजट पेश करने में वो माहिर हो गए थे. पूरी महाराष्ट्र की अर्थव्यवस्था की नब्ज उन्होंने पहचानी थी. साथ ही में कृषि क्षेत्र, सहकारिता क्षेत्र में वो एक बहुत ही देश के अग्रणी नेता थे. महाराष्ट्र को उनसे बहुत बड़ी उम्मीद थी, एक दिन वो अवश्य महाराष्ट्र का नेतृत्व करने की क्षमता उनमें थी. लेकिन आज अचानक हमें छोड़कर वो चले गए. राज्य का नुकसान हुआ है, एनसीपी पार्टी का बहुत भारी नुकसान हुआ है. मैं पवार परिवार के प्रति अपनी संवेदना प्रकट करता हूं और उन्हें श्रद्धांजलि अर्पण करता हूं. आपण बघतोय पृथ्वीराज चव्हाण यांनी सुद्धा आपलं दुःख व्यक्त केलंय अजित पवारांच्या जाण्याबद्दल. अजितदारांच्या मृत्यूने अवघा महाराष्ट्र हळहळलाय. अजित पवारांना सहकार क्षेत्राची चांगली जाण होती, त्याचबरोबर महाराष्ट्राचा आर्थिक ताळेबंद देखील त्यांना चांगल्या प्रकारे माहीत होता आणि महाराष्ट्राच्या मातीशी जोडलेला हा नेता होता. आणि दिलखुलास व्यक्तिमत्व, प्रशासनावरची पकड आणि त्याचबरोबर कार्यकर्त्यांसोबत असलेला 1-to-1 संवाद
यामुळे अजित पवारांवर प्रेम करणारा एक मोठा वर्ग महाराष्ट्रात आहे. वेगवेगळ्या पक्षांमध्ये सुद्धा तो आहे. त्यामुळे अजित पवारांच्या जाण्यानं महाराष्ट्राचं एक मोठं नुकसान झालंय. एक मोठा कार्यक्षम नेता आज महाराष्ट्राने गमावलेला आहे. या 25 वर्षापासून आम्ही दादाला ओळखतोय. कधी या दादाने असं कधी हेच नाही केलं की बाबा हा तो जातीचा, तो त्या जाती, तो धर्माचा. आणि एवढा मोठा अखंड महाराष्ट्र दादानं त्यांच्या छत्रछायाखाली ठेवला. दादांचं स्वप्न नक्कीच आम्ही येणाऱ्या काळामध्ये पूर्ण करू. मी महिला तालुकाध्यक्ष. आमचा आधारच गेला, आम्ही काय करणार आता. आमचे दादाच आमच्यासाठी सगळं काय होतं, तेच गेलं तर काहीच नाही. आमचं अस्तित्व संपलं. एका हाकेला धावून येणारे ते आमचे दादा आहेत. प्रत्येक वेळा प्रत्येक शब्दाला आमची लाडकी बहीण बोलायची. आता सुद्धा राखी बांधून गेले. जब मैंने फर्स्ट टाइम दादा से मिली थी अप्रैल में रक्षाबंधन के टाइम पे, तो मैं वार्ड अध्यक्ष हूँ 180 का. बट दादा के अंदर मतलब काम करने का ऐसा डेडिकेशन था, मैंने वैसा कोई भी लीडर में नहीं देखा है आज तक कि जैसा दादा के अंदर वो मतलब डेडिकेशन था काम को लेके. जब भी वो बैठते थे, जितना भी टाइम बैठते थे ना, तो मतलब उनका कंटिन्यू काम ही करते थे. वो कभी मतलब वो जात धर्म देख के काम नहीं किया उन्होंने. हम एकच आहे की आमचे दादा आम्ही जेव्हा जेव्हा या पक्ष कार्यालयात आलो, दादाने आम्ही मान सन्मानाने हाक मारून ताई म्हणून हाक मारलेली आहे. आणि राखी बांधायला गेलो, त्या हक्काने आवाज देऊन आमच्या पुढे आज कोणताही नेता देत नाही, पण त्या दादाने आमच्याकडून राख्या बांधून घेतल्या. आणि एवढं कौतुक केलं आमचं. जेव्हा आमचे खासदार निवडून आलेले तेव्हा दादांनी आमचं खूप तोंड भरून वाकून असं म्हणजे खूप रिस्पेक्ट दिली. म्हणजे नेता कुठेच भेटणार नाही. महिलांचा खूपच कर्तृत्वान मान, म्हणजे ते डॅशिंग पर्यंतसाठी म्हणतात ना, ते दादांमध्येच होते आमचं, बाकी कोणामध्ये नाही. काय सगळे आमचा मोठा भाऊच गेला ना, काहीच नाही सांगू शकत. इथे येऊन आता कोणाला भेटायचं असं झालंय. दादा आमच्यासाठी होते. जनसामान्य कार्यकर्त्यांच्या या प्रतिक्रिया येतात आणि कार्यकर्त्यांसाठीचा खूप मोठा आधारवड होता अजित पवार. आणि सामान्य कार्यकर्त्याला एक प्रकारे बळ देणारा हा नेतृत्व हे हरपलेलं असल्याची प्रतिक्रिया येते. तर अशा प्रकारे आज तळागाळातला कार्यकर्ता जो अजित पवार यांचा चाहता होता, त्यांचं समर्थन करत होता, हे सगळ्यांनाच खरं तर अत्यंत दुःख देणारा हा प्रसंग आज घडलेला आहे. कुटुंबावर तर मोठा डोंगर आहे दुःखाचा, मात्र सामान्य कार्यकर्त्याला सुद्धा प्रचंड दुःख झालेलं आहे. त्यामुळे बारामतीमध्ये सध्या संपूर्ण बारामती आणि महाराष्ट्रात पश्चिम महाराष्ट्रामध्ये विशेषतः पुणे, पिंपरी चिंचवड या भागामध्ये शोककळा पसरलेली आहे. आणि संपूर्ण खरं तर भारताच्या राजकीय वर्तुळाला हादरवून टाकणारी आजची ही विमान अपघाताची दुर्घटना. या दुर्घटनेमध्ये महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मृत्यू झालेला आहे आणि त्यानंतर विविध प्रतिक्रिया आपल्याला पाहायला मिळतात. बारामतीमध्ये सध्या मन हेलावून टाकणारे सगळं दुःखद असं वातावरण आहे. आपण 3 दृश्य महत्त्वाची पाहतोय. विमान कोसळल्यानंतर झालेला स्फोट, साधारण 8:46 सकाळी कशा प्रकारे हा स्फोट झाला या दृश्यांमध्ये पाहायला मिळतंय. दुसरीकडे कुटुंबावर कोसळलेला दुःखाचा डोंगर आपण पाहूया. सकाळी 8:10 विमानानं मुंबईवरून बारामतीसाठी टेक ऑफ केलं. काय नेमका हा सगळा घटनाक्रम होता आज सकाळपासूनचा या अपघातापूर्वीचा. तर सकाळी 8:37 विमान बारामती एअर स्ट्रीपच्या अगदी जवळ आलं. 8:42 लँडिंगच्या शेवटच्या क्षणी विमानानं नियंत्रण गमावलं. वैमानिकांनी विमान पुन्हा वर नेण्याचा प्रयत्न केला. काही तांत्रिक अडचणी त्याचवेळी जाणवू लागलेल्या. 8:46 तांत्रिक बिघाडामुळे विमान हवेतच अनियंत्रित झालं आणि गोजूबावी परिसरातील शेतामध्ये ते कोसळलं. आणि अशा प्रकारे 8:46 हा विमानाचा अपघात झाला. एका बाजूला हीच ती वेळ आपण पाहतो आहोत आणि ती दृश्य त्यावेळेसची नेमकी काय सांगतात या दृश्यांमध्ये आपल्याला पाहायला मिळते. 8:46 विमान कोसळल्यानंतर मोठा स्फोट झाला. धुराचे काय लोट संपूर्ण आसमंतात उसळले आणि विमानातल्या 5 जणांचा मृत्यू झाला. तर या विमानामध्ये कोण कोण होतं तेही आपण एकदा पाहूया. उपमुख्यमंत्री अजित पवार या विमानात होते. त्यानंतर विदीप जाधव, बॉडीगार्ड त्यांचे, फ्लाईट अटेंडंट पिंकी माळी होत्या, कॅप्टन सुमित कपूर आणि कॅप्टन शांभवी पाठक